तर नमस्कार मंडळी, सर्व काय नाही यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी, खरंच ना शेतकऱ्यांसोबत खरंच किती अवघड होतं असतं. तर तुम्हाला माहीत आहे, गेल्या वर्षी ह्या काळादरम्यान म्हणजे टमाटोचं पिकाचा दर म्हटलं तर साधारणतः 160 ते 200 रुपये किलो असा गेला होता. तर एवढा भाव मिळाला म्हटल्यावर सगळीकडे त्याच्याबद्दल चर्चा होत होती, त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवले जात होते, त्याच्याबद्दल रील बनवले जात होतं. असं म्हटलं जात होतं की शेतकरी खूप मालामाल होतो आहे, शेतकऱ्यांचे एवढे कोटीचे टमाटे झाले, शेतकऱ्यांचे लाखोचे टमाटे झाले, याबद्दल खूप मोठ्या चर्चा होत होत्या. म्हणजेच थोडा शेतकऱ्याला फायदा मिळायला लागला का लगेच त्याची चर्चा होत होती. आणि यंदा बघा ना तुम्ही, त्याच टमाटो पिकं गेल्या वर्षी 160 रुपये ते 200 रुपये किलो गेलं, तर तोच टमाटा आज मार्केटमध्ये बघितलं तर तुम्हाला माहिती आहे 70 ते 100 रुपये कॅरेटच्या आत विकले जाते. म्हणजे 2-3 रुपये किलो ते 5 रुपये किलो दर या टमाटो पिकाला मिळत आहे. आता सध्याच्या कंडिशनमध्ये एवढा उन्हाळ्याचं तापमान असतानासुद्धा, म्हणजेच मार्च एंडिंग एप्रिलला असा भाव म्हटला तर तुम्ही पाहू शकता काय भाव इतका कमी आहे. आणि यावेळेस म्हणलं तर खूप पाण्याची कमतरता असते, खूप ऊन असतं, त्याला खूप मेहनत घ्यावी लागते. आणि असा दर म्हटलं तर मग याच्याबद्दल पुढे दाखवलं जात नाही. आणि का शेतकऱ्याचे एवढे हाल होत आहेत ते दाखवले जात नाही. फक्त शेतकऱ्यांच्या पिकाला भाव आला तर ते लगेच दाखवले जात असतात.